मला असं वाटतं की तुम्ही दोघींनी गडाच्या आत जाऊन चर्चा करावी. ह्यावर चर्चा करण्यासाठी ही जागा सुयोग्य नाही असं मला वाटतं. पर मी गडाच्या आतमध्ये नाही जाणार. का? कारण मी तिला तसं म्हटलं म्हणून. पण एक ध्यानात ठेव बानू, मी तुला गडावर येण्यासाठी नकार जरी दिला असला तरी मीच तुला स्वतःहून सूक्ष्मदेहाने गडावर आणलं आहे. तेव्हा लक्ष्मीदेवी जे म्हणतायत ते योग्य आहे. आपण याविषयी माझ्या कक्षात जाऊन बोलूयात. जा बानू, तुम्ही दोघींनी एकांतात बोलणं इष्ट ठरेल. देवी, आव बानू. अजामेळ, तुम्ही निश्चिंत राहा. त्या दोघींनी एकांतात बोलणं महत्वाचं आहे. त्यांना जाऊ दे. वय, तुम्ही दोघं इथेच थांबा. त्यांचं बोलणं झालं की बानू येईलच. वय. देवा, मला वाटत होतं आपणही देवींसोबत असाल. माधवा, लक्ष्मी देवी, म्हाळसेला आणि बानूला एकमेकींना भेटता यावं म्हणून मी इथे आहे. आणि मी बानूला भेटू नये म्हणून म्हाळसेने जी अट मला घातली आहे ती अजून सोडली नाहीये. इथे येण्याआधी मी म्हाळसा देवींना भेटून आले आहे. त्यांनी काहीतरी निर्णय घेतला आहे, परंतु तो काय हे त्यांनी मला सांगितलं नाही. लक्ष्मी देवी, आता हे सगळं जे काही घडत आहे ते अपेक्षित आहे. कारण मल्हारी अवतार आता अंतिम चरणात आहे. देवा, मी आधी बाणाईला पाहिलं आहे, परंतु आता माझ्या अंतर्दृष्टीला जे दिसत आहे यावरून बाणाईची आत्मिक प्रगती झाली आहे. ती अशा उंचीवर येऊन पोचली आहे की एक घटना आणि तिला सत्य कळेल. माधवा, आता बानूचा जो काही अहंकार उरला आहे, म्हाळसा त्यावर आघात करेल आणि बानू सत्याच्या अगदी जवळ पोहोचेल. देवा, याचा अर्थ आता आम्ही विष्णू लोकात जाण्यासाठी प्रस्थान करण्याची पूर्वतयारी करायला हवी. होय लक्ष्मी देवी, आता केवळ योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. मला रहस्य ठाऊक आहे हे तुला कोणी सांगितलं? ते मी नाही सांगू शकत जी. नारद मुनीने सांगितलं ना तुला? तुम्हासनी कसं काय ठाव? यावेळी देखील तू कोणावर तरी अवलंबून राहिलीस ना? या ना त्या कारणाने मला पाहत राहायचीस.
पण तुला असं वाटलं नाही की मला काहीतरी ठाऊक असेल? मी कोण आहे हा विचार नाही केलास तू? अहो म्या कोण आहे हे अजून मला नाही कळाल. तुम्ही कोण आहेस हे कसं कळल? फार अवघड नाही बानू. तू योग्य दिशेने पाहिलं नाहीस. तुला कोणीतरी सहाय्य करावं, कोणीतरी काहीतरी सांगावं, त्याचीच तू वाट पाहिलीस. तसं असेल बी, पर आज पथोर देवांनी, महाराजांनी, विष्णुदेव आणि लक्ष्मी देवींनी, गणेश यांनी खरं काय आहे तेच सांगितलं. कोणत्या वाटेवर चालायचं हे सांगितलं. मग त्यांच्या मोहरम्या मीपणा कशापायी करू? मला एक रहस्य ठाऊक आहे. त्याविषयी तू त्यांनाच का नाही विचारत? कारण ते कोणी बी सांगणार नाही जी. तुम्हीच ते सांगा. आता माझ्या जीवाची घालमेल होती. आज तुला मी जे सांगणार आहे ते ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. ध्यानात ठेव की तू मला विचारलंस, मी स्वतःहून तुला नाही सांगितलं. ही माझी इच्छा आहे जी. मी जे सांगणार आहे ते ऐकून तू खचून नाही न जाणार? मला असं वाटतं की तू स्वतःला दुःखाच्या खाईत ढकलून देशील. हे ऐकून जे व्हायचं आहे ते होईलच. तुम्ही सांगा जी. मग तेव्हा जे काही घडेल त्याचे दायित्व माझ्यावर नाही. मग आता ऐक. जीवाचे कान करून ऐक बानू. मला सत्य समजले आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. मी कोण आहे हे मला कळले आहे. तुला आठवतं मी एका मासात घोषणा करणार होते, पण तुला सत्य समजून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी ती घोषणा केली नाही. पण त्यानंतरचा कालावधी तू व्यर्थ घालवलास बानू. पराभूत झालीस तू. आता डोळ्यातून अश्रू काढून काय उपयोग? आता काय करणार आहेस तू? आख्याना श्री मल्हारी चरित्र ऐकलंस? ध्यायेन् नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर् व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः.
नारद मुनींकडून बऱ्याच गोष्टी शिकल्यास. पहिल्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला हे व्रत सुरू करताना तुला सुगंधी जल खंडेरायांना अर्पण करायचे आहे. वैशाख मासात 325 द्रोणांमध्ये 325 बुंदीचे लाडू खंडेरायांना अर्पण करायचे आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी याने तर तुला दर्शन देखील दिलं. आणि श्री खंडेरायाने तुला इतकं काही दिलं आहे की त्यांनी असं कोणत्याही भक्ताला दिलं नसेल. तरी तू सत्याला प्राप्त झाली नाहीस. अजून कोणी कोणी तुझ्यासाठी काय काय प्रयत्न करायला हवे होते. तुमचं खरं आहे, मी हारले. मला गडाच्या पायथ्याशी जी जागा दिली आहे ती का दिली आहे आता मला कळतंय. या सत्य नाही शोधू शकले. माझी जागा तत आहे हे बराबर आहे. तुम्ही एवढं सांगितलं तर आता हे बी सांगा का तुम्ही कोण आहेसा. आख्यानात जे जे ऐकलं त्यातलं तुमचं रूप कोणतं आहे जी. ए आजा, मी काय म्हणतो, असं किती वेळ थांबायचं रे? अरे अजून काय करायचं मग? आज जाऊया की. म्हणजे मला असं वाटतंय आज जावं, देवासनी भेटावं आणि तेसनी सांगावं. ए आजा, अरे कसला विचार करतोय आज? नाही, आपण हातच थांबूया. अरे पर बानू म्हणली हाय देवासनी भेटू नका असं म्हणून. खरं आहे, पर असं किती वेळ थांबायचं रे? उगा काही तंटा झाला म्हणजे. अरे नाही रे बाबा, तंटा व्हायचा नाही. आपण हस्ततीची वाट बघूया. हे आता मीच सांगू का? सांगू मी? कोण आहेस तू माझे? काय नातं आहे तुझं आणि माझं? खरं आहे, मी तुमच्यासाठी सवत आहे. देवांची दुसरी बायको आहे. तुला मी जे सांगितलं त्यात जर काही शंका असेल तर श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांना तू विचारू शकतेस. या क्षणी मी कोण आहे हे मला तुला सांगावंसं वाटत नाही, कारण ते तू समजून घ्यायला हवं होतंस. तुम्ही मला हे समजा सांगितलं हेच माफ आहे माझ्यासाठी. मी आता येते जी. तुम्ही मला आता येऊ दिले हे समजा सांगितलं ह्याचं ऋण आहे बघा माझ्यावर. हे ऋण म्या कसं फेडू
ठाव नाही मला. आता मी जाते जी. पुण्यांदा नाही येणार या गडा. थांब बानू. जाताना एक गोष्ट ध्यानात ठेव. श्री खंडेरायांची कैलासात प्रस्थान करण्याची वेळ जवळ आली आहे. आपण सगळ्यांच्या साक्षीने असं ठरवलं होतं की जिला सत्य कळेल ती श्री खंडेरायांसोबत कैलासात जाईल. आणि सत्य मला कळलं आहे. तेव्हा उर्वरित आयुष्यात तुला एकटीलाच राहायचं आहे बानू. बानू, तू मला इतकी प्रिय आहेस, पण मला अतिशय कठोर होऊन तुला हे सगळं सांगावं लागलं. आता खूप अल्प अवधी राहिला आहे. त्यात जर तुला सत्य कळलं नाही तर मात्र मला खरंच एकटीला देवांसोबत कैलासात जावं लागेल. हे बाण, अगं काय झालंय? अगं बोल की काय बाय, अशी गपगप कशा पाय हाय ती तू? ए बानू, अगं थांब की वाईच. ए बानू, अगं थांब की. हाय, हाव अजून कुणीच कसं आलं नाही. आता हे मला ठाव असतं तर मी हात वाट बघत कशा बसली असती. म्या जाऊन येऊ का? कशा पायी? थांब तू हातात. अगं बानू ऐक की. अगं थांब की. ए बानू, अगं बानू, कुणाला बी न सांगता कुठे गेली होती? हाय का आता असं कशा पायी वागायचं बरं? कवा धरण हाक मारतोय तुला? अगं बोल की आमच्या संग. अगं कुठे गेली होती? गाडाव गेली होती, गाडाव. आणि त्या अगोदर पठारावर. पठारावर? अगं पर कशा पायी? शेवंत हे समजा असं आहे बघ, हिच्या काळजीने जीव कासायच होतो या, आणि काय बी बोलायला तयार नाही. अगं ये बानू, बोल की काहीतरी. अगं बानू, बोल ग. समजे तुझ्या भल्यासाठी सांगता येत ना व. बोल. मला काय बी बोलायचं नाही. ए बानू, मला सत्य कळले आहे हे मी आता बानूला सांगितले आहे. आता माझ्याकडे तिच्यासाठी करायला काही उरलेलं नाही. म्हाळसा, मला तुझे म्हणणे मान्य आहे, परंतु ह्यातून निराश न होता हाती असलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं करण्याची संधी आता बानूकडे आहे.